नमस्कार मित्रांनो. नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी मी एक नवीन एआयचं टूल घेऊन आलो. ते आहे हगिंग फेस. तर हगिंग फेस हा प्लॅटफॉर्म बेसिकली त्याला एआयचं प्लेग्राऊंड असं म्हणतात, बरोबर. तर ह्या प्लेग्राऊंडवर तुम्हाला जगातल्या लोकांनी बनवलेले वेगवेगळे मॉडेल्स तुम्हाला तिथे एक्सपेरिमेंट करता येणार आहेत आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुम्हाला एक डेली लिमिट मिळतं. त्या लिमिटमध्ये तुम्ही बरेच व्हिडिओ जनरेट करू शकता किंवा इमेज जनरेट करू शकता. आणि फक्त इमेज आणि व्हिडिओज नाहीत, तर तुम्हाला स्पीच सिंथेसिस किंवा मग आणखी नवीन काही गोष्टी जसं 3D इमेज बनवायचे, 3D मॉडेल बनवायचे किंवा त्या एखाद्या फोटोला जर तुम्हाला कपडे वगैरे ट्राय करायचे, तर त्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकता. सपोज तुम्हाला ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन, बरोबर, जे OCR ज्याला आपण म्हणतो, तर ते ट्राय करायचं, तर तेही तुम्ही त्या प्लॅटफॉर्म म्हणजे तिथे लाखाहून म्हणजे 10 ते 12 लाखाच्या दरम्यान लोकांनी एवढे मॉडेल्स टाकलेत, जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ट्राय करायला मिळतात. तर आज आपण त्याच प्लॅटफॉर्मवर जाणार आहोत आणि त्याचे काही डेमो बघणार आहोत. तर चला माझ्यासोबत आणि एन्जॉय करूया की आपण त्या प्लॅटफॉर्मवर कसा यूज करू शकतो आणि कसे मॉडेल सर्च करू शकतो आणि त्याच्यात किती कॅटेगरीज आहेत. तर बेसिक आपल्याला माहिती जसं आपण इमेज टू व्हिडिओ करतो किंवा टेक्स्ट टू इमेज करतो किंवा टेक्स्ट टू स्पीच करतो किंवा स्पीच टू टेक्स्ट पण करता येतो, बरोबर. म्हणजे तुम्ही ऑडिओ टाकला तर तो टेक्स्ट बनवून देईल किंवा टेक्स्ट टाकला तर त्याचा ऑडिओ बनवून देईल पाहिजे त्या लँग्वेजमध्ये. तर हा एक मॉडेल झाला. तर सपोज तुम्हाला काही इमेज एडिटिंग करायची, बरोबर, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्येही बघितलं की इमेज एडिटिंग करायचं, तेही मॉडेल तुम्हाला तिथे भेटेल. जर तुम्हाला सपोज तुमच्या स्वतःच्या फोटोचा जर 3D इमेज बनवायचा असेल किंवा 3D इफेक्ट द्यायचा असेल, तर ते सुद्धा मॉडेल तुम्हाला तिथे अवेलेबल असेल. म्हणजे लाखो मॉडेल्स आहे. तुम्हाला फक्त तुमच्या वेळेनुसार तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू आणि हो, एक म्हणजे की प्रत्येक मॉडेल जर तुम्हाला ट्राय करायचं, त्याच्यात त्यांनी ऑलरेडी काही एक्झाम्पल्स दिलेत की ते मॉडेल वर्क कसं करतं. म्हणजे तुम्हाला समजायलाही खूप इझी असणार आहे. चला तर मग आज बघूया त्याचा डेमो. मित्रांनो बघा, जसं माझं ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून मी लॉग इन करतोय. जर तुम्ही फर्स्ट टाइम आलाच ना, तुम्हाला साइन अप करावं लागेल. आता जसं की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हगिंग फेसच्या मॉडेल्सचं एक टॅब आहे आणि तिथे तुम्हाला भरपूर मॉडेल्स बघायला मिळतात, बरोबर. पण ते मॉडेल्स कसे आहेत तर ते रॅन्डम आहेत. जर तुम्हाला जर स्पेसिफिक कॅटेगरी वाईज मॉडेल्स बघायचे असतील तर मग तुम्हाला स्पेसेस टॅबमध्ये जावं लागेल. बघा, आता स्पेसेस टॅबमध्ये आलोय मी आणि तुम्ही बघू शकता इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन, टेक्स्ट जनरेशन, स्पीच सिंथेसिस, कोड जनरेशन, अशा भरपूर कॅटेगरीज जसं की तुम्ही ते बघू शकता. क्वेश्चन आन्सरिंग, 3D मॉडेल, इमेज एडिटिंग, टेक्स्ट अनालिसिस, व्हॉइस क्लोनिंग, बॅकग्राऊंड रिमूव्हल, OCR, बरोबर. अशा बऱ्याच कॅटेगरीज तुम्ही इथे बघू शकतात आणि एक कॅटेगरी तुम्ही जशी सिलेक्ट करणार तसे तुम्हाला तिथे मॉडेल्सही बघायला मिळतील. जसं की मी आता टेक्स्ट जनरेशन बघतोय, तर त्याच्यात तुम्हाला सगळेच टेक्स्ट जनरेशनच्या रिलेटेडच मॉडेल्स मिळतील. जसे की मी 3D मॉडेलिंग बघितलं किंवा व्हिडिओ जनरेशन. सपोज आपण व्हिडिओ जनरेशन करायला गेलो आणि तिथे एखादी मी मॉडेल घेतलं जसं की Veo3 फ्री. हे आपलं गुगलचं नवीन लेटेस्ट मॉडेल आहे व्हिडिओ जनरेशनचं. ऑलरेडी जनरेटेड तो हे दाखवेल आणि मग आपल्याला ते जनरेट कसं करू शकतो आपण युझिंग Veo3 मॉडेल ते आपण इथे बघू शकतो. हे बघा, इथे दिले जनरेट व्हिडिओ अँड ऑडिओ. इथे तुम्हाला तुमचा टेक्स्ट टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशाचा बनवायचा आहे काय आहे, आणि ते टाकल्यावर तुम्हाला तिथे तो साईडला व्हिडिओ बनवून देईल, बरोबर. तसंच अजून आपण जर बॅक गेलो तर मी एखादी कॅरेक्टर घेतली, सपोज लँग्वेज ट्रान्सलेशन, बरोबर. तर इथे तुम्ही एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये इझिली ट्रान्सलेट करू शकता. जसं इथे एन्शियंट टेक्स्ट जनरेशन दिसतंय, बरोबर. बघा, तर इथे ट्रान्सलेट ग्रीक टू इंग्लिश, म्हणजे हे ग्रीकमध्ये आहे आणि त्याने ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आहे. द मॅन टूक अ बाउल विथ द इंटेन्शन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. त्याचप्रमाणे अजून एक आहे जसं इमेज एडिटिंग. आता इमेज एडिटिंगमध्ये आपण बघा किती मॉडेल्स दिसतोय. जसे हे लोरा एक्सप्लोरर आहे, डोरा एक्सप्लोरर असतं तसे लोरा एक्सप्लोरर आहे. बट नक्कीच तुम्ही ह्या मॉडेल्सही ट्राय करू शकता. तर इथे दाखवतो की इथे इमेज अपलोड करा आणि एखादी स्टाईल, कुठल्या स्टाईलमध्ये तुम्हाला इमेज बनवायची आहे तुमची, तर तीही तुम्ही टिक करू शकतात. जसं की मिनिमलिस्ट आर्ट. सपोज मी एक रॅन्डम घेतलं आणि इथे मी माझा एखादी फोटो अपलोड केला, तर तिथे तो मिनिमलिस्ट या स्टाईलने त्याला तो अपडेट करून देईल. बघा, मी माझा फोटो अपलोड केला आहे आत्ताच आणि जसं की तुम्ही बघू शकता
प्रोसेसिंग होत आहे आणि इथे तो जनरेट घ्यायला युजली 10 to 15 सेकंड्स घेतो आणि इथे बघू शकता तुम्ही की मला जो डेली टाइम दिला जातो तो म्हणजे प्रत्येकाला 4 मिनिटाचा असतो जो फ्री असतो. मग जेव्हा आपण एखादी इमेज बनवतो तेव्हा हार्डली तो 20 ते 30 सेकंड्स यूज करतो. म्हणजे जर 4 मिनिटाच्या हिशोबाने बघायला गेलं तुम्ही दिवसाला 10 इमेजेस बनवू शकता. बघा त्याने माझा फोटो जो होता त्याचा कसा त्याने मिनिमलिस्ट आर्ट वापरून त्याने एक इमेज क्रिएट केली जी तुम्ही डाउनलोड करू शकता. बरोबर. बघा आणि त्याच्यात लगेच मग तो इथे माझा जीपीयू जेवढा यूज होतोय जीपीयू म्हणजे ते मॉडेल रन करण्यासाठी एक मेमरी लागते, एक सर्व्हर लागतो. बरोबर. तर ते मॉडेल जे सामान्य व्यक्तीला घेणं परवडू नाही शकत म्हणून आपण हे करतो. आता बघा मी काहीतरी 2-4 लिंक्स काढून ठेवल्या आहेत जेणेकरून इन्स्टेड ऑफ सर्चिंग वेगवेगळे मॉडेल आपण डायरेक्टली त्या मॉडेल्सला जाऊ शकतो आणि बघू शकतो म्हणजे जे मला इंटरेस्टिंग वाटले. जसं की हे आहे मिराईज व्हर्च्युअल ट्राय ऑन म्हणजे इथे इमेज अपलोड करायची आणि जर तुम्हाला कुठले वेगवेगळे कपडे वगैरे किंवा कुठला लुक ट्राय करायचा असेल तर ते तुम्ही करू शकता. जसं बघा अपलोड पर्सन इमेज, अपलोड गारमेंट इमेज आणि देन व्हर्च्युअल ट्राय ऑन रिझल्ट. हे बघा इथे खाली दिलंय पर्सन्सचे इमेजेस आहेत आणि इथे तुम्हाला जे आउटफिट ट्राय करायचे ते जसं मी आता या मुलीला सिलेक्ट केलंय आणि इथे मग मी एखादा आउटफिट सिलेक्ट करेल. सपोज इथे हा ब्लॅकवाला घेतला आपण. त्या हिशोबाने जर आपल्याला बघायचं तर आपण ते जनरेट करू शकतो रन ट्राय ऑन. बरोबर. तर इथे पर्सन इमेजच्या जागेवर तुम्ही तुमचा इमेजही अपलोड करू शकता आणि मग तुम्हाला तुमचा इमेज अपलोड करून कुठला ड्रेस कसा दिसतो काय दिसतो ते सगळं तुम्ही इथे ट्राय करू शकता. प्रमाणे मित्रांनो आपण दुसरे मॉडेल्सही बघू शकतो. जसे की मी आता परत गेलो आणि स्पेसेस टॅबमध्येच आहे आपण ऑलरेडी. आणि मी स्पीच सिंथेसिसमध्ये गेलो. बरोबर. तर इथे तुम्हाला काही ऑडिओ फाईल वगैरे टाकला तो टेक्स्टमध्ये किंवा काही टेक्स्ट टाकून जर तुम्हाला स्पीच जनरेट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता तिथे. जसं की त्यांनी दिलंय अलॉय शिमर म्हणजे व्हॉइस आहे माणसाचा लेडीजचा तुम्हाला जसा हवा आहे तसा. इथे तुम्ही प्रॉम्प्ट टाका. ओके. आणि इमोशनल स्टाईल जी तुम्हाला हवी आहे जसं की हॅपी, सॅड, एक्सायटेड, काम, राईट. तर ते तुम्ही टाकू शकतात आणि मग ते अलॉय वगैरे हे कुठला म्हणजे ते मेल फिमेलचा व्हॉइस आहे त्यांची नावं आहेत ती बेसिकली. तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इझिली जनरेट करू शकता आणि जोही कंटेंट तुम्ही ते जनरेट करतात तो नक्कीच तुम्ही डाउनलोड करू शकतात. जसं आय एम फिलिंग व्हेरी गुड टू एक्सप्लेन माय सेल्फ, राईट. म्हणजे मला चांगलं वाटतं, मला इतकं चांगलं वाटतं की मी स्वतःला एक्सप्लेन नाही करू शकत. मग जर मी एखादी इमोशनल स्टाईल म्हणजे मी जरी खुश आहे तरी मी इमोशनल स्टाईल सॅड दिली तर तो मला सॅड टोनिंगमध्ये त्याने मला साऊंड क्रिएट करून दिला. तो तुम्ही म्हणजे ट्राय करू शकतात आणि मग ऐकू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तो हॅपी वगैरे कन्वर्ट करायचा आहे तर त्या पद्धतीतही तुम्ही तो करू शकता. किंवा एक्सायटेड इन्स्टेड ऑफ हॅपी जर एक्सायटेड म्हटलं की मग तो थोडा आवाज एकदम हे करून देतो. म्हणजे एखादी एक्साइटमेंटमध्ये आपण कसं थोडं वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो त्या पद्धतीने तो तुम्हाला करून देतो. बघा इमिजिएटली तो ट्रान्सलेट करतो आणि जनरेट करतो. तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतः ट्राय करू शकतात. बरोबर. अजूनही आपण 1-2 आणखी मॉडेल्स ट्राय करू शकतो. जसं की मी इमेज टू व्हिडिओ आपण करू शकतो. बघा तर बेसिकली ते टेक्स्ट टू इमेज आणि इमेज टू व्हिडिओ आणि टेक्स्ट टू व्हिडिओ असे 2 ऑप्शन. क्रिएचर फ्रॉम इमेज स्टार्ट टू मूव्ह म्हणजे ते तुम्ही एखादी क्रिएचर टाकलं म्हणजे काही इमेज टाकली आणि जर त्याला तुम्हाला ॲनिमेट करायचं आहे बेसिकली तर तेही तुम्ही करू शकता. बरोबर. बघा इथे मी जनरेट इमेज टू व्हिडिओ केला आणि मग लगेच इथे जनरेट इमेज टू व्हिडिओमध्ये तुम्ही तो करू शकता. आय गेस माझा डेली कोटा ओके 0 CPU कोटा एक्सिडेड, राईट. तर
मी आत्तापर्यंत म्हणजे जेवढे इमेजेस वगैरे क्रिएट केले त्याच्याने तो डेटा आता संपला. जरी इथे तो अपडेट झालेला दिसत नसेल, पण ऑलरेडी मी 4 मिनिटाचा जो कंटेंट जनरेट करायचा होता तो यूज केला आहे. पण द बेसिकली द आयडिया इज की तुम्हाला तो कसा यूज करता येईल, कुठल्या पद्धतीने तुम्ही कंटेंट आणि इतके कॅटेगरीज ज्या मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले, बरोबर, तेवढ्या कॅटेगरीजमधून तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचे तुम्हाला हजारो असे मॉडेल्स मिळतील वेगवेगळे. तुम्हाला त्यांचं डिस्क्रिप्शन वाचायचं आहे, बरोबर, आणि त्या कॅटेगरीतलं डिस्क्रिप्शन घेऊन बघायचं की कोणाचे लाईक्स वगैरे किती आहे, काय आहेत, आणि ते पर्टिक्युलर मॉडेल तुम्ही ट्राय करू शकतात आणि त्याच्याने कंटेंट जनरेट करू शकता. म्हणजे ॲटलिस्ट रोज तुम्हाला 4 ते 5 वगैरे असे काहीतरी कंटेंट तुम्ही डेली बेसिसवर जनरेट करू शकतात. म्हणजे तुम्हाला शिकायलाही मजा येईल आणि एक काहीतरी नवीन तुम्हाला ट्राय करता येईल. म्हणजे तुम्ही बघू शकता की लोकांनी किती मॉडेल्स लॉन्च केलेत वेगवेगळे. जसं की आता हे बघा, मी एक नवीन मॉडेल जार्विस 8चं केलं आहे, जिथे एक इमेज अपलोड केली आणि मग त्याच्यात एक मी प्रॉम्प्ट दिलाय, तर गिव्ह इट व्हायब्रंट अपलिफ्टिंग मूड विथ स्लाइटली शार्पर डिटेल्स अँड रिचर कलर्स, बरोबर. तर त्याप्रमाणे त्याने ती इमेज प्रोसेस करून ते सर्व अप्लाय केले, जे मी ते प्रॉम्प्टमध्ये म्हटलं आहे. तर मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात. आता आपण बरेच असे डेमो पाहिलेत आणि प्रत्येक मॉडेलचे त्यांनी जवळपास एक्झाम्पल्स दिलेत की ते ॲक्च्युली कसे असतात, काय. ते डेमो जेव्हा आपण बघतो तर डेमोमध्ये बऱ्याचदा थोडे सेकंड्स यूज होतात, पण ते डेमोचे तुम्ही फ्रीमध्ये डेमो बघू शकतात आणि जर तुम्हाला स्वतः ट्राय करायचं तेव्हाच तुमचा तो सीपीयूचा जो आपण पाहिला आधी, बरोबर, सीपीयूचं 4 मिनिटाचं लिमिट, तर ते एक्झॉस्ट होऊ शकतं. डेमोसाठी तुम्हाला काहीच लागत नाही. आणि इथे बघा, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजचा डेमो पाहिला आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हालाही काही नवीन शिकावंसं वाटत असेल आणि याचे मॉडेल्स ट्राय करायचे असतील, तर नक्की तुम्ही हगिंग फेस या साईटला व्हिजिट करा आणि नवीन नवीन एक्सपेरिमेंट करा आणि मलाही कळवा की तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर जाऊन आणि डेटा क्रिएट करून किंवा कंटेंट क्रिएट करून कसं वाटलं ते. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.